संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य संशयित आरोपी असलेला वाल्मिक कराड हा आता पोलिसांच्या रडारवर आलाय। सीआयडीने आतापर्यंत केलेल्या कारवाईत वाल्मिक कराडची बँक खाती गोठवली असून या प्रकरणाशी संबंधित असलेल्या जवळपास 100 जणांची चौकशी केली आहे। सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या केल्यानंतर 4 आरोपी हे फरार झाले आहेत। त्यांचा तपास करण्यासाठी सीआयडीने आतापर्यंत 9 टीम तैनात केल्या आहेत। तर सीआयडीने या 4 फरार आरोपींची आर्थिक नाकेबंदी करण्यास सुरुवात केली असून आता वाल्मिक कराड आणि इतर 3 आरोपींना आत्मसमर्पणाशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही। त्यामुळे येत्या 24 तासात वाल्मिक कराड आत्मसमर्पण करू शकतो असं बोललं जात आहे। पवन चक्कीच्या वादातून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती। या हत्येच्या मागे मास्टरमाइंड वाल्मिक कराडच आहे असा आरोप स्थानिक गावकऱ्यांपासून ते विरोधी पक्षातील नेत्यांनी केला होता। या हत्येनंतरच वाल्मिक कराड हा फरार असल्याने पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे। अशातच वाल्मिक कराडची मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी जवळीक असल्याने या हत्येत राजकीय नेत्याचा सहभाग असल्याचंही बोललं जात आहे। सीआयडीने आतापर्यंत केलेल्या तपासात 100 जणांची चौकशी केली आहे, तर फरार आरोपींची बँक खाती गोठवली आहेत। याशिवाय अपहरणासाठी वापरलेली 4 चाकी गाडी देखील जप्त केली असून यामध्ये काही मोबाईल फोन्सही आढळून आले आहेत। सध्या या फोन्सची तपासणी फॉरेन्सिक टीमकडून केली जाते। धक्कादायक म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येवेळी करण्यात आलेली व्हिडिओ शूटिंगही पोलिसांच्या हाती लागली आहे। तसेच आरोपींनी हत्येवेळी एका बड्या नेत्याला 16 वेळा फोन केल्याचंही उघड झालंय। त्यामुळे आता सीआयडीने 4ही बाजूंनी फास आवळत या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडवर आत्मसमर्पण करण्याची वेळ आणली असल्याने पुढच्या 24 तासात वाल्मिक कराड आत्मसमर्पण करण्याची शक्यता वर्तवली जाते। याच प्रकरणातील आणखी अपडेट जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।